मंगळवार आमचा आठवडा बाजार. आम्ही आत्ताच आलो दोघेजणं. खूप थकलो आहे. बाजारात एवढी गर्दी असते ना, अक्षरशः नकोसं वाटतं. पण काय करायचं, बाजार म्हटलं तर स्वस्त भेटलं तर जावंच लागतं. तरी माझी खूप भाजी राहिली. वजन उचलू, भाजी घेऊ की ह्याला बघू, आणि एवढ्या गर्दीमध्ये ह्याला पण घेऊन जायचं म्हणजे तर विचारच पडतो. पण ह्याला पण यायचं होतं म्हणून घेऊन गेलो. त्याच्यात बाजारात ह्याने बघितली बटाट्याची गाडी, बटाटे वड्यांची गाडी. पाठीच लागला, आई भजी कर भजी कर. त्याला म्हटलं जेवण आपलं रेडीच आहे, मला भाजी आपली उरकून दे आणि मग पप्पा आल्यावर जेवायला बसूया. पण काय, फ्रीज उघडला ना उघडला ह्यांचा फोन की स्टेशनला उतरलो आहे, समोर मस्त एकदम भजीचा वास येतो आहे. मनात विचारच पडला की दोघांची काय फादर आणि सनचं काय बॉन्डिंग असतं का. ह्याने इथं भजीची पाठी लागली आणि शेवटी ह्यांनी पण शेवटी मला बनवायलाच लावलं. बोलले मी येतोय, पटपट उरक. मी म्हटलं हो जेवण रेडी आहे. म्हटलं नाही करून बघ ना, 10-15 मिनटात होऊन जातील आपल्या भज्या. म्हटलं चला, दोघांच्या मनात आलं आहे म्हणजे करावंच लागणार. मग काय, घेतले कांदे चिरून, मस्तपैकी कोथिंबीर मिरची टाकली त्याच्यात आणि वरतून ओवा टाकते मी. खूप जण सोडा टाकतात, पण सोडाने ॲसिडिटी होते, पोट फुगल्यासारखं वाटतं, तो डबल त्रास. म्हणून मी ओवाच टाकते. आणि माझं मेन खास आहे आपले धने. धने असे ना कुस्करून टाकते, त्याच्याने जे भजीला टेस्ट येते ना. हे असे धने टाकायची रेसिपी मला माझ्या सासूंनी म्हणजे आईंनी सांगितलेली की भजीमध्ये असे धने टाकायचे, छान लागते. आणि पाणी तर अजिबात टाकायचं नाही भजीमध्ये. तांदळाचं पीठ टाकून थोडंसं 15-20 मिनटासाठी सेट करायला ठेवायचं, ते आपोआप कांदा पाणी सोडतो. तेव्हापासून मी भजी आपली अशीच करते, खूप छान होते. म्हणून आमचे हे बाहेर किती पण सोनं दिलं ना तरी नाही खाणार. घरी येऊन घरीच बनव, आम्ही घरीच खाऊ, मनसोक्त खाऊ. बाहेर खायला गेलो ना तर बोलतील स्वप्न तुलाच फटका आहे, तुझ्या भजीपाटीच आहे ना 2 प्लेट भजी जातील, 2-3 प्लेट नाही ना म्हणता तुझे 150-200 रुपये हितच जातील. त्यापेक्षा घरीच आपलं बनव, चांगलं पण आहे आणि आम्ही मनसोक्त शांतीने बसून खाऊसुद्धा. चालेल मग, बघा कशी झाली आपली खेकडा भजी. तुम्हाला आवडते का खेकडा भजी? आणि खेकडा भजी सांगते तर ह्यांना विसरलीस मी, आपल्या मिरच्या. आहा, काल तर मस्तच वाटलं. मीच चिडचिड करत होती की नको नको कशाला बनवू, जेवण रेडी झालं आहे. पण शेवटी बनवून जेव्हा खाल्लं ना, खूप छान वाटलं. तुम्ही पण करा. चला मग.